हरिओम श्रीराम अंबज्ञ। ओम मनस सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। मी प्रमोद सिंह राजाराम लिंगायत आणि माझी पत्नी समृद्धिवीरा लिंगायत। मी मुंबईमधील दैसर येथील शैलेंद्र एज्युकेशन या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो। खरं म्हणजे ही नोकरीसुद्धा मला माझ्या बापूंच्या कृपेनेच मिळालेली आहे, म्हणून तिथे मी एकदम आनंदात काम करतो आहे। आणि साधारणपणे सप्टेंबर 2006 पासून आम्ही दोघंही बापूंकडे येतो आहे। बापूंकडे येण्यापूर्वीचं आयुष्य कसं होतं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी। 14 मे 2001 रोजी आमचं दोघांचं लग्न झालं। अगदी ॲरेंज मॅरेज, दोघांच्याही घरच्यांच्या पसंतीने लग्न झालं। आणि जेव्हा माझं लग्न झालं किंवा ठरलं होतं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे मला नोकरीच नव्हती। रत्नागिरी येथील मुंबईतली जी नोकरी होती शिक्षकाची ती नोकरी सुटली होती आणि रत्नागिरीतील एका दुकानामध्ये मी सर्व्हिसला होतो। आणि अशातच समृद्धीने मला पसंत केलं, तिच्या घरच्यांनी मला पसंत केलं आणि आमचं दोघांचं पण लग्न झालं। आणि लग्नानंतर आम्ही साधारणपणे 1 महिन्याने म्हणजे 8 दिवसांनी मुंबईत आलो आम्ही। आणि मुंबईमध्ये आल्यानंतर जवळच्या नातेवाईकांना वगैरे भेटलो आणि आमचे जे ओळखीचे शिक्षक आहेत त्यांच्याकडे गेलो। ते म्हणाले, प्रमोद काय करतोस तू? नाही, रत्नागिरीतच आहे, अजून काही शिक्षकाच्या नोकरीचं काही झालं नाही आहे। ते म्हणाले, आमच्या शाळेमध्ये नोकरी आहे, तू करणार का? जोगेश्वरीमधील शिवकृपा विद्यामंदिर या शाळेमध्ये त्या शिक्षिका होत्या आणि तिथेच मलासुद्धा बापूंच्या कृपेने नोकरी मिळाली। तेव्हा आम्ही बापूंकडे येत नव्हतो आणि असं करता नोकरी मिळाली। हळूहळू संसाराचा जो सुरुवातीचा काळ जो होता 3 महिने 4 महिने निघून गेले आणि या 3-4 महिन्यानंतर झालं असं की आमच्या दोघांमध्ये, मी आणि समृद्धी दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले, भांडणं सुरू झाली। अशी 2-3 वर्ष गेली, वाद काही कमी होत नव्हते, वाद वाढतच होते, भांडणं वाढतच होती। 2-3 वर्षानंतर की मी माझ्या घरच्यांना सांगितलं की असं असं आहे। मग माझ्या घरच्यांनी, मग तिच्या घरच्यांनी असं बसून आम्हाला दोघांनाही समजावलं, परंतु काही फरक पडत नव्हता। आणि अशी आणखीन जवळजवळ 3 ते 4 वर्ष निघून गेली वादामध्येच, भांडणामध्येच। आणि अशा वेळेला एक काउन्सिलर मॅडम ज्या होत्या त्या आम्हाला भेटल्या। त्यांनी सांगितलं की तुम्ही खूप चांगले आहात, बघा त्यांनी आम्हाला दोघांनाही समजावलं, तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या आयुष्याची सुरुवात करा। कारण त्यांना भेटेपर्यंत आम्ही घटस्फोट घ्यावा, डिवोर्स घ्यावा या निर्णयापर्यंत आम्ही दोघंही आलो होतो की कारण एवढे वादविवाद होत होते की एकत्र राहणंच शक्य नव्हतं। एवढे वाद, एवढी भांडणं, काय करावं हे सुचत नव्हतं। काउन्सिलर मॅडमने समजवल्यावर आणखीन 4-5 महिने गेले, परिस्थितीमध्ये काहीही बदल होत नव्हता। मग घरचे म्हणाले, आपण पत्रिका दाखवूया दोघांची पण। दोघांची पत्रिका बघितली, पत्रिका बघणाऱ्यांनी सांगितलं की ही दोघेही व्यक्ती कधीच एकत्र राहू शकत नाहीत। बापरे! एक व्यक्ती म्हणजे आमचे काका म्हणाले की आमच्याकडे येतात तांबे नावाचे गृहस्थ, ते अगदी 1 नंबर पत्रिका बघतात, ते जे काय सांगतील ना तेच खरं। मग त्यांच्याकडे पत्रिका बघूया। ते म्हणाले, येणाऱ्या 3 ते 6 महिन्यात तुमचा डिवोर्स होणारच, तुम्ही अजिबात एकत्र राहू शकत नाही। म्हणजे असं काही नाही की कोण वाईट होतं किंवा काय, परंतु दोघांचंही पटतच नव्हतं। मनामध्ये खरोखर इच्छा नव्हती वेगळं होण्याची, परंतु एक नाईलाज होता, आता करणार काय? असंच वादविवाद करत आयुष्य घालवण्यापेक्षा कुठेतरी वेगळे होऊ, कदाचित आयुष्याला कलाटणी मिळेल, आयुष्य बदलेल असं वाटलं होतं। नैराश्यता मनात खूप होती, निराशा होती, समोर पूर्णपणे अंधकार होता, काय करावं सुचत नव्हतं। अशातच
गणपती बाप्पासाठी आम्ही सगळेजण गावी गेलो. मी गावावरून लवकर निघून आलो. समृद्धी, आई वडील म्हणजे माझे आई आणि भाऊ, आम्ही वडिलांना भाऊ म्हणत असू, सगळेजण गावी होते. आणि अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडला. त्या दिवशी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीबरोबर म्हणजे आमच्या वाडीतल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीबरोबर मी सुद्धा गेलो. दरवर्षी आम्ही जात होतो. त्यावेळेला तिथे एक आपले बापू भक्त भेटले, अशोक सिंह शिंदे म्हणून. आमच्याच विभागात राहायचे ते, आमच्याच एरियात राहायचे. त्यांच्याकडे बापूंचा फोटो असलेला पेन होता. म्हटलं कोणाचा फोटो आहे, कोण आहे ते? ते म्हणाले हे बापू आहेत. आणि नंतर मग आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा बापूंबद्दल विचारतो तेव्हा बापू भक्त जे आहेत ते आपली बापूंबद्दल आपल्याला भरपूर माहिती सांगतात. त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. ते म्हणाले उद्याच गुरुवार आहे, आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, तू एक काम कर ना, उद्या तू जा ना बँड्राला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बापूंचं प्रवचन होतं, तू जा. वास्तविक त्याच्या अगोदरसुद्धा मला एक बापू भक्तांनी, आमच्याच गावातले आहेत ते लहू साळवे, बापूंबद्दल माहिती सांगितली होती. पण तेव्हा मी काय म्हटलं होतं, बाबा तुम्ही बाबा करा, मी काय म्हणजे बापूंच्या फोटोचा नमस्कार केला तेव्हा आणि त्यांच्या घरातून काढता पाय घेतला. परंतु अशोक सिंह शिंदेंनी सांगितल्यानंतर दुसरा दिवस जो गुरुवार होता, शाळा माझी सकाळची होती. म्हटलं घरी कोणच नव्हतं, म्हणजे मला काही फारसं विशेष काम पण नव्हतं. म्हटलं बघूया तरी, एवढं म्हणत आहेत बापू 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 म्हणून, कोण आहेत बापू ते बघूया तरी, असं म्हणून बँड्राला उतरलो. आणि बँड्राला जेव्हा स्टेशनला आलो ईस्टला, तेव्हा मी पत्ताच पूर्णपणे विसरलो. कोणती शाळा, काय बोलले ते, कुठलं काय, म्हणजे पत्ता मला खेरवाडी, न्यू इंग्लिश स्कूल हे काही मला आठवत नव्हतं. तेवढ्यात मला समोरून 2 बापू भक्त भेटले. त्यांच्या खिशाला पण बापूंचा फोटो असलेला पेन होता. मी म्हटलं मला ना यांच्याकडे बापूंकडे जायचं आहे. ते म्हणाले चला ना आमच्याबरोबर. ते राहणारे होते पालघरचे आणि त्यांच्याबरोबर मला पहिल्याच दिवशी हॉलमध्ये बसायला मिळालं. हॉलमध्ये बघतो तर सर्व अगदी बापूमय भक्तिमय वातावरण होतं. कोण स्टार वृत्त वाचतंय, कोण रामनाम वही लिहितंय, बापूंच्या अभंगाची सीडी वगैरे लागली होती. मी आपलं फक्त सगळं निहाळत होतो. आणि एवढ्यात गजर झाला, म्हणजे बापूंच्या आगमनाचा गजर झाला, आला रे हरी आला रे. आणि संपूर्ण वातावरणच एकदम पूर्णपणे बदलून गेलं. म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ना एक थोडा वेगळाच आनंद जाणवला. मी आपलं एकदम कसं न्यूट्रल, काय नाही, शून्य एकदम. आणि काही मंडळी उभी राहिली, परंतु माझ्या आजूबाजूची मंडळी जी होती ती काही उभी राहिली नाहीत. मला पण खरं म्हणजे उभं राहायचं होतं, बापूंना बघायचं होतं. म्हटलं ही मंडळी उभी नाही राहिली, मी कसा का उभं राहू. परंतु सर्वात मला अगोदर बापूंचे दिसले ते चरण. आणि ते चरण बघून ना म्हणजे ते अगदी बापू पुढे 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 जाईपर्यंत मी ते अगदी चरणच बघत होतो. नंतर बापू पुढे गेले, मग उपासना वगैरे झाली आणि बापू प्रवचनासाठी येऊन बसले आसनावरती. आणि त्या दिवशी खरं सांगू का, बापू प्रवचनात काय बोलले ना हे मला अजिबात आठवत नाही. मी ते संपूर्ण प्रवचन, कारण माझ्यामध्ये आणि बापूमध्ये तरी भरपूर अंतर होतं, तरी मी बऱ्यापैकी खूप लांबवर बसलो होतो. फक्त मी बापूंचा फक्त बापूंचा चेहराच बघत होतो बस. ते पूर्ण प्रवचन फक्त बापूंचा चेहरा बघितला. पण काहीतरी खूप वेगळं हळूहळू वाटायला लागलं होतं. आणि अशात गजर झाला, आरती झाली आणि भक्तिगंगेमधून बापूंचं अगदी जवळून दर्शन झालं. आणि बापूंना माहिती आहे ना, आपल्या बापूंच्या अगदी जवळ गेले की बापू अगदी प्रेमाने हसतात, आशीर्वाद देतात. जे अगदी जसं तुम्हाला वाटतं तसं मला पण तेव्हा वाटलं की अगदी वळून मी अगदी बापूंकडे बघत होतो. आणि मग वेगळाच आनंद, काहीतरी घेऊन मी घरी गेलो. खरं म्हणजे घरी कोणच नव्हतं, मी तेव्हा एकटाच होतो. आणि घरी गेल्यानंतर ते रुटीन चालू झालं. दुसरं शुक्रवार शनिवार, पुन्हा गुरुवार कधी येतो याची मी वाट बघायला लागलो. आणि हळूहळू जी गावावरची मंडळी, जी आई भाऊ समृद्धी वगैरे सगळे आले होते, 2-3 सगळे गुरुवार मी जात होतो. बापूंचं प्रवचन ऐकून रात्री 12-12:30 वाजता घरी येत होतो. चौथ्या गुरुवारची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट सांगतो की समृद्धी म्हणजे पत्नी जी आहे समृद्धी वीरा लिंगायत, ती खरं सांगू का, म्हणजे बापूंकडे येण्यापूर्वी ती म्हणायची हा काय देव, म्हणजे आपल्या घरात जे आपले देव आहेत ते पण आपले देवच आहेत, हा काय देव.
हा काय माझं कल्याण करणार? आम्ही म्हणायचं अगं आपलं पटत नाही, आपण देवाकडे प्रार्थना करूया. नाही नाही नाही, तुम्हाला काय प्रार्थना करायची ते करा, मी काय प्रार्थना करणार नाही. हा काय देव माझं कल्याण करणार नाही. अगदी भरपूर जण ती काय कधी नमस्कार पण करायची नाही. जवळजवळ म्हणा ना की समृद्धी नास्तिकच होती. आणि चौथ्या गुरुवारची गोष्ट, रात्री 12-12:30 वाजता मी घरात पाऊल टाकलं. समृद्धीने दार उघडलं नेहमीप्रमाणे. ती मला म्हणाली, काय हो सर, म्हणजे मला ती सरच म्हणते, तुम्ही काय चालवतोय काय? म्हटलं काय आलं? दर गुरुवारी तुम्ही रात्री 12-12:30 वाजता घरी येता, जाता कुठे तुम्ही? म्हटलं बापूंकडे जातो. बापू? कोण बापू? म्हटलं अनिरुद्ध बापू आहे, त्यांचं गुरुवारी प्रवचन होतं. मग मला का नाही सांगितलं? मग म्हटलं तिथे बघ, तिथे आरती होते, गजर होते, बापू म्हणजे धार्मिक वातावरण असतं, तू काय देवाला मानत नाहीस ना. ठीक आहे ना, पण मी तुम्हाला असं कधी म्हणाले का की बापूंकडे येणार नाही? मला पण यायचं आहे ना बापूंकडे, मला पण बघायचं आहे कोण आहेत ते बापू. म्हटलं चल, मला काय तुला उचलून थोडी न्यायचं आहे, पुढच्या गुरुवारी आपण दोघं जाऊ. पुढच्या गुरुवारी समृद्धी माझ्या अगोदर तयार होती बापूंकडे जाण्यासाठी, कोण बापू आहेत ते बघण्यासाठी. गुरुवारी झालं, आम्ही दोघांनी बापूंचं दर्शन घेतलं, आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी आलो. त्याच्या पुढच्या गुरुवारी समृद्धी माझ्याही अगोदर तयार. आणि सुरू, आपल्याला माहिती आहे की एकदा बापूंकडे आपण येऊ लागलो की पुढचं जे आहे ते सर्व बापूच आपल्याकडून करून घेतात. बापूंच्या प्रेमाची जी ओढ होती, जी गोडी होती, ती बापूनेच लावली, बापूनेच वाढवली. हळूहळू आम्ही दर गुरुवारी येऊ लागलो. असे आणखीन 2-3 महिने गेले. बापूंचा 50वा वाढदिवस आला. त्यावेळी 2 दिवसाचा उत्सव होता. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की पहिल्या दिवशी मला वाटते साई पूजन होणार होतं आणि दुसऱ्या दिवशी स्वतः बापूंनी जे मारुती बाप्पाची जी मूर्ती कोरली होती त्याचं पूजन होणार होतं. की बापूंनी सांगितले की 2 दिवस तुम्ही उत्सवाला या, ज्यांना वेळ आहे त्यांनी. मी समृद्धीला काय म्हटलं, आम्ही कोपऱ्यात बसलो होतो. समृद्धी आपण 1च दिवस जायचा, हे 2 दिवस वगैरे काय आपल्याला जमणार नाही, असं आम्ही खूप लांबून समृद्धीला म्हणतो हळूच. आणि तिथे बापूंनी सांगितलं, हे बघा ज्यांना वेळ आहे ना त्यांनी 2 दिवस या. तुम्ही म्हणाल की मी 1च दिवस येईन, 2 दिवस येणार नाही. तुमचं खरोखर काम असेल आणि 1 दिवस आलात तर ठीक आहे, परंतु काम नसेल आणि 1 दिवस आराम करत बसलात आणि 1 दिवस आलात तरी मला अजिबात चालणार नाही. म्हटलं अरे बाप रे, एवढं लांबून बोललेलं सुद्धा बापूंना बरोबर समजलं. 2 दिवस आम्ही उत्सवाला आलो. खूप एक वेगळाच आनंद मिळाला. बापूंचा 50वा वाढदिवस होता आणि हळूहळू आम्ही येऊ लागलो. 5-6 महिन्यानंतर आई सहज म्हणाली, अरे प्रमोद, म्हणजे यामधल्या काळामध्ये हळूहळू समृद्धी घरातली पूजा पण करू लागली होती. देवांची पूजा, बापूंची पूजा करू लागली होती आणि नमस्कार पण करायला लागली. घरातल्या सगळ्यांना एकदम आश्चर्यच वाटलं. आई म्हणाली, प्रमोद तुम्ही दोघं आता भांडता का रे पूर्वीसारखे? म्हणजे आईने हा प्रश्न विचारेपर्यंत माझ्या पण काही लक्षात नाही आलं की नाही. मी पण मग थोडा वेळ विचार केला, अरे हां खरोखरच बापूंकडे जाऊ लागल्यापासून आपण जवळजवळ 5 ते 6 महिन्यामध्ये एकदाही, म्हणजे अगदी फार रेअर, परंतु डिवोर्स होण्यापर्यंत डिवोर्स हा शब्दच कधी आमच्यामध्ये आला नाही आणि बापूंच्या कृपेने तो अजूनपर्यंत पण आला नाही. आई पण म्हणाली, बघ, आई आणि भाऊ दोघेही म्हणाले की बघा हे सर्व ना बापूंमुळेच होत आहे. खरोखरच बापूंना पुन्हा एकदा नमस्कार केला तेव्हा काही फारसं कळत नव्हतं, आत्ता पण काही कळत नाही आहे. जे काही थोडंफार कळते ते बापूंमुळेच. नमस्कार केला आणि आम्ही बापूंकडे येऊ लागलो. असं आता जवळजवळ 9 वर्ष झाली आम्ही बापूंकडे येतो आहे. यामध्ये शेवटचा एक अनुभव सांगतो की जी व्यक्ती तांबे नावाची गृहस्थ पत्रिका बघून जी आम्हाला म्हणाली होती की तुम्ही दोघं अजिबात राहू शकत नाही, येणाऱ्या 3 ते 6 महिन्यात तुमचा डिवोर्स होणार, ती व्यक्ती मागच्या वर्षी गणपतीमध्ये आम्हाला भेटली. मला बघितल्यावर ती म्हणाली, प्रमोद हे तुम्ही दोघं? म्हटलं हां. म्हटलं तुमचा डिवोर्स? काहीच नाही. म्हटलं आम्ही आता एकत्र आहोत, एकदम आनंदात. त्याने मला नमस्कार केला. म्हटलं हे बघा, अजिबात श्रीराम, हे सर्व ना माझ्या बापूंचा फोटो दाखवला. म्हटलं हे ना हे सर्व माझ्या बापूंमुळे झालं आहे. आज आम्ही तुम्हाला जे काही, तिथे माझे काका वगैरे बरेच जण होते, आज आम्ही तुम्हाला जे काही एकत्र दिसतोय ना हे फक्त आणि फक्त माझ्या बापूंमुळेच आम्ही तुम्हाला एकत्र दिसतोय. त्या व्यक्तीने सुद्धा नमस्कार केला. ती म्हणाली, खरोखरच
आपला बापू ना खूप खूप ग्रेट आहे. म्हणजे ग्रेट हा कुठलाच शब्द आपल्या बापूसाठी, बापू कुठल्याच शब्दात मावत नाही, असा आपला बापू आहे. खरोखरच बापूने आम्हाला त्यांच्या प्रेमाची गोडी लावली, भक्तीची ओढ लावली. एवढीच प्रार्थना आहे की ही ओढ, ही भक्ती अशीच राहावी. एक शेवटचं सांगतो की बघा, बापू आपल्याला नेहमी सांगतात की मी तुला कधीच टाकणार नाही. खरोखरच आज आम्ही दोघंही जे काय आहोत ते फक्त बापूमुळे. नोकरीमध्ये स्थिरता मिळाली, एक सुंदर आयुष्य, आनंदात आयुष्य आम्ही जगतोय. समृद्धीला भक्तीची गोडी लागली, खूप आनंदात आहोत. हे फक्त आणि फक्त बापूमुळेच. फक्त एवढं एकच सांगतो की जेव्हा सगळं काही संपतं ना, समोर फक्त अंधार असतो आणि काहीच मार्ग नसतो, तेव्हा प्रकाश फक्त आपला बापूच दाखवतो. आपल्या आयुष्याला अर्थ, आपल्या आयुष्याला गोडी, एक आनंद फक्त आणि फक्त बापूच देऊ शकतो. बस, दुसरं कोणीच नाही. हरिओम. श्रीराम. अंबाजी.